रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. आज होता होळीचा दिवस, त्याच्यामुळे आम्ही घेतलं होळीचं दर्शन आणि आता निघालो डीमार्टला, कारण आम्हाला घ्यायचा होता घरचा किराणा. जाता जाता आम्हाला दिसली ही बिल्डिंग, त्याच्यावर मस्तपैकी लाइटिंग केलेली होती. थोड्या वेळाने आम्ही लगेचच पोहोचलो कल्याणी नगरच्या डीमार्टला. त्यानंतर लगेचच केली डीमार्ट मध्ये एंट्री आणि जाता जाता आम्ही घेतली ट्रॉली. किराणा तर घ्यायचा होता थोडा, पण बघू आता बायको काय काय घेते ते. आणि तेवढ्यातच मला दिसलं मीठ. बायको मला म्हणाली, घ्या तुम्ही मीठ आणि वागा माझ्याशी नीट. मिठाचं तर झालं काम, मग मी घेतले पोहे. बायको तर ऐकतच नव्हती, ती लागली भराभरा चालायला. मी तिला म्हणलं, अगं घे पटपट खरेदी करून, आणि तिने लगेचच घेतला चटपट कांदा लसूण मसाला. मसाल्याचं तर झालं काम. बायको मला म्हणाली, आपल्याला घ्यायचंय तांदूळ. तांदूळ जरा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. मग काय तर मी जरा घेतला तांदळाचा वास, कारण तो होता मावळचा इंद्रायणी राईस, त्याचा वास खूप भारी येत होता. त्यानंतर वेळ होती ती शेंगदाणे घेण्याची, आणि शेंगदाण्याची तिथं मला वाटलं थोडं खावे शेंगदाणे, पण तिथं बघतो तर काय, तिथं लिहिलं होतं इथे शेंगदाणे खाऊ नये. म्हणलं चायला हे तर घोटाळाच झाला. म्हणलं इथे शेंगदाणे खाता येणार नाही, पण घरी तरी जाऊन खाता येईल. मग काय तर घेतले शेंगदाणे बॅगेत भरून पटापटा. शेंगदाण्यामुळे माझ्या प्रोटीनची झाली सोय, आणि त्याचबरोबर प्रोटीनसाठी मी घेतली मुसळी. आम्ही निघालो डीमार्टच्या बाहेर. जाताना आम्ही रिकामी ट्रॉली नेली आणि येताना एकदम भरूनच आणली. आता म्हणलं एवढं मोठं सामान घरी न्यायचं तरी कसं, पण काय तर बायकोने आणल्या होत्या 3-4 पिशव्या, मग काय तर भरून घेतलं त्याच्यात सामान. चला तर मित्रांनो, आता मी निघतो घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून.